प्रत्येक कॅमेरामॅनला 1000 रुपये दिलेत त्यामुळे त्यांचे विशेष आभार. उरलेले सन्मान आपण मात्र इनिंग ब्रेक मध्ये घेऊया. सागर ऑपरेटर डीजे ऑपरेटर यांचा सन्मान केला जातोय, सागर भगत यांचा. आणि ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स जिथे असतील दीपकजी पाटील पळसपे. हॅलो हॅलो चेक. चला जनरेटर सर्व्हिस आमची जे जनरेटर त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. तर न्यू यंगस्टर वहाळ आणि हिंदवी स्पोर्ट्स जीवदानी बामणडोंगरी या दोन संघादरम्यान सुरू असणारा उपांत्य फेरीचा सामना सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेची. चांगली सुरुवात झाली न्यू यंगस्टर वहाळ संघाकडून. लगातार 2 षटकारांचा खेळ सादर केला आतापर्यंत. प्रयास कोळी आणि समीर नाईक अशी सलामीची जोडी आपण पाहतोय न्यू यंगस्टर वहाळ संघाकडून. सानिका ट्रान्सपोर्ट न्यू यंगस्टर वहाळ आणि त्यांच्या विरोधामध्ये हिंदवी स्पोर्ट्स जीवदानी बामणडोंगरी सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळेल. फायनलमध्ये प्रवेश केलाय तो चिंचपाडा संघानं या स्पर्धेच्या, त्यांचं विशेष अभिनंदन. प्रयास कोळी 3 बॉलमध्ये 12. न्यू यंगस्टर वहाळ नुकतीच शेलगर नाईट स्पर्धेमध्ये सुद्धा हे दोनही संघ ज्यांना ट्रॉफी जिंकून खरं तर दापोलीची नाईट स्पर्धा खेळतात, वहाळ आणि बामणडोंगरी. चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला होता, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता 0-6-6-0. आदित्य पाटील सध्याच्या घडीचा इनफॉर्म बॉलर आहे जीवदानी स्पोर्ट्स क्लबचा. परंतु 2 षटकार प्रयास कोळीनं चढवलेत, हे सुद्धा अधोरेखित करायलाच हवं. कारण सध्या टॉपला चालणारा बॉलर आणि त्याच्यावर आलेले 2 षटकार. विकेट हॅट्रिक साठी तब्बल 5000 रुपयांचं पारितोषिक असेल. हिंदवी स्पोर्ट्स अर्थातच विशालजी म्हात्रे यांच्या वतीनं हिंदवीचे काका त्यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 5000 रुपयांचं पारितोषिक असेल. आदित्य पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. 3 डॉट बॉल 2 षटकार आतापर्यंत या ओव्हरमध्ये. व्हेरी चिकी. इकडे मात्र फक्त दिशा दिली, ऑफस्टम्पच्या बाहेर शफल झाला होता आणि त्यानंतर अक्षरशः बसून हा फटका लॅपिंग पाहायला मिळालं. थोडंसं बॉल सरळ फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. पाहूया पुन्हा एकदा रिप्ले मधून. ऑफस्टम्पच्या बाहेर फक्त जस्ट पाणस्वीप आपण म्हणूया, फक्त दिशा दिली फाईन लेगला. 4 धावेनं टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 16. या दरम्यान खऱ्या अर्थानं जनरेटर सेवा ज्याने आम्हाला दिली ते आदरणीय गजानन दादा यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं रवींद्रदादा जितेकर यांच्या शुभ हस्ते केला जातोय. थँक्यू सो मच. दुसरं वर्ष आहे या स्पर्धेचं. स्वर्गीय रघुनाथ शेठ जितेकर स्मृती चषक आणि सरपंच चषक दापोली. गत वर्षी सुद्धा याच मैदानावर. विनंती करेन निलेशजी पाटील खऱ्या अर्थानं
16 वर्षाचा कर्णधार म्हणून कॅप्टन ज्यांना राहिलाय 16 वर्ष ज्यांनी कर्णधारपद भूषवली आहे ते निलेशजी पाटील, त्याचबरोबर श्रीवेद वॉटर सप्लायचे सर्व आकाशजी पाटील. दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हायचं आहे. माजी उपसरपंच आकाशजी पाटील यांना विनंती करतो की या अतिथी कक्षामध्ये आणि विराजमान व्हायचं आहे. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर वहाळ संघाची धावसंख्या 16 धाबा. केटी येतोय कल्पेश ठाकूर, त्याचा बॉल अक्षरशः ऑफस्टंपच्या बाहेर पुन्हा एकदा निघून थोडासा फाईन खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटचा प्रयत्न जरूर झालाय परंतु एक रन. चांगला चेस केला होता कल्पेश. चेंडू म्हटला की बऱ्याच वेळेला टप्पा पडल्यानंतर बाहेर हातभर वळतो, ही ओळख आहे. खरं तर या गोलंदाजाची मोठा अनुभव आहे बाबाडोंगरी संघाकडे. कल्पेश ठाकूर यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय, कव्हर्सला क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. चेल टिपलाय, बामणडोंगरीचे सेफ हँड चिकू शुभम पाटीलला टिपलाय चेल आणि धक्का क्रमांक 1. पहिला गडी गारद होत असताना फलंदाज प्रयास कोळी परतीच्या प्रवासाला. इन ॲट नंबर 3 सुजल घरत, लेफ्ट हँडेड बॅटर मैदानावर दाखल झालाय. प्रयास बाद झालाय. प्रयासच्या बॅटमधून 2 षटकार आपण पाहिले सुरुवातीला. सफलता मात्र कल्पेश ठाकूरला. शिलगर नाईट स्पर्धेमध्ये बामणडोंगरी संघ 4थ्या क्रमांकावर आणि वहाळ संघ तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते. दोनही संघ विजेते संघ. एका रात्रीमध्ये खरं तर या दोनही संघांना 2 वेगवेगळ्या मैदानावरच्या ट्रॉफ्याज मिळणार आहेत, वहाळ आणि बामणडोंगरी. त्यामुळे डबल धमाका आहे आजच्या रात्रीमध्ये दोन्ही संघांसाठी. सातत्यानं चांगला परफॉर्मन्स दिलाय या दोन्ही संघ. यंदाच्या हंगामामध्ये चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. कल्पेश ठाकूर पुन्हा एकदा सज्ज होईल. फुल लेंथ होता, ड्राईव्ह केला. यावेळेस मात्र कप पॉइंटला तेज स्टॅटिक आणि सिंगल घेतली जाते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 19. हिंदवी सुयोग मात्रे यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक असेल. या संघाचे पुरस्कर्ते आहेत बामणडोंगरी संघाचे. बामणडोंगरी संघावर सध्याच्या घडीला पुरस्कर्त्यांची रांग आहे, कारण गेले 3 वर्ष सातत्यानं रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट संघ होण्याचा बहुमान मात्र या संघाला मिळालाय. तेजस मात्रे आणि टीम. त्यामुळे रोजच कोणत्या मैदानावर सवय लागली विजयाची. म्हणजे एखादा माणूस सवयीनं कसं रोज दाढी करतो, तसाच बामणडोंगरीला रोज सवयीनं ट्रॉफ्या जिंकत असतात. सवय मात्र लागले. यावेळेचा चेंडू इकडे जाऊन सरळ शरीराचा वेध घेतला. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. कल्पेश षटक क्रमांक 2 समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर न्यू यंगस्टर वहाळ संघाची धावसंख्या 1 गडी बाद 20 धावा. तिसरे षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल ओमकार नाईक. बामणडोंगरीचा वेग, तेज तर्रार वेगवान बॉलर. संकल्प ग्रुप प्रस्तुत प्रायोजक आहेत या स्पर्धेचे. संकल्प ग्रुप, रोहित इलेक्ट्रॉनिक्स. चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 3 दिवसीय 3 रात्री ही स्पर्धा, दिवस रात्र.
आज थोडंसं उशिरानं खरं तर सामने सुरुवात झाले. मोठा पोल असला का ती गडबड असते सगळीकडे, हे ठरलेलं आहे. मोठे संघ आहेत. द विकेट पहिलाच बॉल. यावेळेस मात्र सरळ यष्टीरक्षक संदेश हातामध्ये जाऊन विसावतोय. रिव्ह्यू घेण्यात आलाय. व्हाईट बॉल साठी चॅलेंज दिलंय पंचांच्या निर्णयाला. पंचांची कोणतीही प्रतिक्रिया नव्हती आहे. पाहूया. सो फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट. पहिला चेंडू चांगला पडलाय. चांगल्या टप्प्यावर थोडासा शरीरापासून दूर ठेवला होता. पुन्हा एकदा सुजल गरजसाठी नेक्स्ट बॉल. ओमकारचा हा चेंडू सुद्धा आपण पाहिलं तर थोडेसे गुडघे बेंड केले होते. त्यानंतर ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. 20 धावा स्थिर आहे सध्याच्या घडीला स्कोर कार्ड. ओमकार नाईक वेगवान बॉलर आहे. त्याच्यावर थोडंसं टाइम करणं बऱ्याच वेळेला फलंदाजांना जड जातं. लॉंग रन अप आहे. ही चेंडू प्रॉपर कनेक्ट करता आला नाहीये. इकडे मात्र सिंगल कशी बशी पूर्ण होत असताना लेग बायचा इशारा पंचांचा आला. धावसंख्या 21. अच्छी रात्र खरं तर बामणडोंगरीसाठी गाजवली ती आर्यननं. पहिल्या मॅच मध्ये घेतलेला झेल, दुसऱ्या मॅच मध्ये केलेली बॅटिंग, सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या ना, आर्यन थोडासा इथपर्यंतचा प्रवास सुकर करण्यासाठी मात्र त्याची आज चांगली मदत झाली ती बामणडोंगरी टीमसाठी. डेड बॉलचा इशारा. बॉल डिलिव्हर्ड झाला नाहीये. थोडासा अंदाज चुकला असेल. 2.3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 21-1 अशी धावसंख्या. सुरुवातीला पहिल्या 3 बॉलमध्ये 2 षटकार आले होते. प्रयास कोळीनं चांगली सुरुवात करून दिली होती, परंतु त्यानंतर मात्र बामणडोंगरी संघाच्या गोलंदाजांचं वर्चस्व आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालंय. सेमीफायनल चिंचपाडा संघाच्या विरोधामध्ये कोणता संघ फायनलमध्ये जाणार यासाठी सुरू असणारी लढाई. परंतु ही संपूर्ण स्पर्धा टॉप एज लागले. बॉल हवेत आहे. संधी जरूर आहे या ठिकाणी आणि झेल टिपलाय संदेश गोंधळीनं. विकेट नंबर 2. दुसरा धक्का न्यू यंगस्टर वहाळ संघाला. समीर नाईक मैदानाच्या बाहेर. चौथ्या क्रमांकावर नवीन बॅटर नन्ना मुन्ना जादूगार वहाळचा घनश्याम पाटील. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून सुंदर अशी स्पर्धा कव्हर करण्यात आले. स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये आल्यानंतर सगळ्यांचेच आभार मानायला हवेत. सुस्पष्ट पिक्चर क्वालिटी, साऊंड क्वालिटी आपण पाहू शकता आताही आपल्या टीव्ही स्क्रीनवर. प्रत्येक मुवमेंट्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न मात्र फॉर्च्यून इव्हेंटच्या टीमनं केला. आमचे कृष्णा मात्रे आणि त्यांचे संपूर्ण कॅमेरामन चांगली मेहनत घेतले. खेळाडूंच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स असतील, स्पेशल इनिंग्ज असतील आणि सगळ्याच गोष्टी तुम्हाला शॉर्ट्सच्या माध्यमातून आणि यूट्यूबवर या गोष्टी तुम्हाला नक्कीच अनुभवायला मिळतील. हो, यावेळेस मात्र ओमकारच्या अगेन्स्ट थोडासा आल्याला पहिला चेंडू घनश्यामनं थोडासा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला होता. घनश्याम पाटील हे अगोदरची काही क्षणचित्र आता सध्याच्या घडीला तुमच्या टीव्ही स्क्रीनवर अमोलजी जितेकर आहेत. 22/2 22 लॉस ऑफ 2 विकेट. मोठे स्ट्रोक्स येताना दिसत नाहीये, त्यामुळे धावसंख्या थांबवले पूर्णपणे. क्रॉस पॅटेड स्क्वेअर लेगकडे चेंडू सरकलाय. सिंगल त्या ठिकाणी मिळेल. तकदीर आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त. चांगलं षटक राहिलंय ओमकार नाईक कडून. या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर फक्त 2 धावा दिल्या आणि एक महत्वाची विकेट सुद्धा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या 23 धावा. मॅन ऑफ द मॅच आपण पाहतो आपल्या टीव्ही स्क्रीनवर. सुंदर अशी ट्रॉफी अनुज एंटरप्राइजेस चर्मन क्रिकेट संघ दापोली आणि त्याचप्रमाणे कॅप सुद्धा दाखवली जाते.
जी सौभाग्यवती नीलम चंद्रशेखर पाटील ग्रुप ग्रामपंचायत सदस्य दापोली मॅन ऑफ द मॅच साठी ही कॅप 23 धावा झाल्यात 23. चला 23 धावा झाल्यात तिसऱ्यांदा. चला चौथं षटक लगेच घ्या. दोनही संघ खरं तर शेलगर नाईट स्पर्धा खेळून आलेत, त्यांना तिथले नियम माहिती आहेत. परंतु एका स्पर्धेमध्ये ही आपली खरं तर खंत आहे, त्याचं नियमांचं पालन फक्त एका स्पर्धेमध्ये आपण करतो. हे सगळीकडे जर झालं तर स्पर्धा लवकर संपतील. आणि तेजस मात्र स्वतः म्हणाले होते खरं तर मायक्रोफोनवर अशा स्पर्धा व्हायला हव्यात, असं वेळ वाचवता आला पाहिजे जेणेकरून आम्हाला सुद्धा व्यवस्थित झोप लागेल. या सगळ्या गोष्टी आपण बोलून जातो, परंतु जेव्हा प्रत्यक्षात अनुभवाची वेळ येते ना तेव्हा आपण ती कृती करत नाही. चांगला स्ट्रोक आहे यावेळेस मात्र ऑन साईडला वळवलाय. गरज होती दाबांची, मच नीडेड. षटकार येतोय सुजलच्या पॅटमधून निघणारा हा षटकार. धावसंख्या मात्र नेऊन टेबल ती तब्बल 29 या आकड्यावर. जीतचं भव्य स्वागत केलंय. पहिल्याच बॉलवर ठोकलाय षटकार. फायनल इकडे मात्र खेळायची आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये, आणि वहाळचा तोच प्रयत्न सध्याच्या घडीला दिसतोय. समोर जरूर बलाढ्य संघ आहे, परंतु जरूर बलाढ्य संघ जरी असला तरी आपण आपल्यामध्ये असलेली क्षमता ती सिद्ध जर झाली, प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर नक्कीच मोठ्या संघांना सुद्धा पराभूत करता येतं. आणि याच थोडासा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून मैदानामध्ये खेळ करणं गरजेचं होतं. शेवटला मात्र थोडीशी जाग आले. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता, परंतु यावेळेस मात्र वेगात पीट केला. अतिशय जोरात टाकला होता चेंडू. खरं तर आपण पाहिलं तर तेवढाच वेगवान गतीनं आला, त्यामुळे पुढच्याच बॉलवर मात्र कमबॅक जीत खोतचं पाहायला मिळालं. षटकाराचं प्रत्युत्तर दिलंय ते जीत खोतनं. 29 धावा धावफलकावर. शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. सानिका ट्रान्सपोर्ट न्यू यंगस्टर वहाळ. यावेळेचा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप फुल लेंथ होता, त्यामुळे बऱ्याच वेळेला चांगल्या बॉलरला एखादा मोठा स्ट्रोक आल्यानंतर तिकडे सुद्धा चौताळून उठल्या. आता मात्र जीत खोतनं त्याच फलंदाजाला 2 चेंडू निर्धाव काढलेत. शेवटच्या ओव्हरमध्ये रन्स येणं फार गरजेचं आहे, कारण समोर बामणडुंगरी संघ आहे आणि या मोठ्या संघाला पराभूत करायचं म्हटलं तर तुम्हाला थोडासा विशेष खेळ करावा लागणार आहे. हो, समोरच्या दिशेला वाडे शॉट, अप्रतिम फटका. बॉल जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुजलच्या बॅटमधून येतोय हा उत्तुंग षटकार. संघ शेलगरला पहिली मॅच खेळण्यासाठी येणार होता, त्यामुळे त्यांची मॅच कधी संपते सगळेजण तिकडे बघत होतो. आणि तेव्हा मात्र तिकडे सुद्धा या झेलसाठी बऱ्याच टाळ्या पडल्या होत्या. आर्यन नाईकचा हा झेल. सुपर कॅच ऑफ द नाईट. चला इकडे लढतोय सुजल गरज सध्याच्या घडीला वहाळसाठी. हलक्या हातानं यावेळेस मध्ये ड्राईव्ह केला. ऑनच्या दिशेमध्ये चेंडू जात असताना पहिली धाव वेगानं, दुसऱ्याचा प्रयत्न मिसफील्ड त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि लगेच संधी मिळाली ती दुसरी रन कंप्लीट करण्याची. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 37. थोडासा घाईमध्ये उचलण्याचा प्रयत्न मात्र तकदीरनं केला होता आणि या 2 मिळतील. शेवटचा चेंडू आहे, यानंतर इनिंग ब्रेक होईल. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. जीत खोत. यावेळेस मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु थोडस गतीने बीट केला. बॅटिंग टीमचे रिव्ह्यू नाही आहेत, परंतु तरी सुद्धा पंचांना फसवलं होतं त्यांनी. 4 षटकांचा खेळ समाप्त. ही सुद्धा आयडिया आहे खरं तर. कमाल आहे. वहाळ संघ
37 धावा झाल्यात पहिल्या इनिंगमध्ये. 37 वर 2, 38 धावांची गरज आहे इकडे फायनल मध्ये जाण्यासाठी हिंदवी स्पोर्ट्स जीवदानी बामणडोंगरी संघाला. पाहूया 38 धावा कशा पद्धतीने पूर्ण केल्या जातील. परंतु दिनेशजी पाटील तुम्ही आम्हाला समालोचन करण्याची संधी दिली. खरं तर आयोजकांचे सुद्धा आभार मानेन, खास करून आमचे प्रशांत जितेकर. त्यांनी सांगितलं होतं जरूर एक तरी राऊंड मारा या स्पर्धेमध्ये. आणि आज त्यांना सांगितलं होतं की आज आम्हाला थोडा वेळ मिळेल कारण लवकर स्पर्धा संपणार आहे, त्यामुळे डेफिनेटली येऊ. कारण आम्हाला रोज घरी जायची सवय जी आहे ती 3-3:30 ची होती. मागचे 7 दिवस नव्हती पण ती सवय झालेली आहे. पण आजही 3 वाजलेत, हरकत नाही आहे. परंतु दापोलीनं नेहमीच आम्हाला प्रेम दिले. स्वर्गीय रघुनाथ शेठ जितेकर स्मृती चषक आणि सरपंच चषक दापोली जन्मान दापोली संघाचे मनापासून आभार व्यक्त करतोय. आपण खरं तर आमचा सन्मान सुद्धा केला, त्याबद्दल सुद्धा सगळ्यांचे आभार मानतो. आणि रजा घेतो या स्पर्धेमधून. आपण कुठेही जाऊ नका. दुसरं सत्र मायक्रोफोनवर मात्र तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल. मराठी भाषेमधील अप्रतिम आणि तंत्रशुद्ध समालोचक म्हणून ज्यांची ओळख आहे आमचे मित्र समीरजी सोमणे सर. थँक्यू. हॅलो, धन्यवाद दीपक पाटील सर. चला तकदीर, चला चेंडूची पूर्तता करा त्वरित बॅटरकडे. धन्यवाद दीपक पाटील सर, त्यांचा आवाज तुम्ही या स्पर्धेसाठी ऐकलात. खरं तर 11:30 पावणे-12च्या सुमारास ते एक स्पर्धा संपन्न करून तरीसुद्धा ते या ठिकाणी आले. खरं तर हे त्यांचं देखील प्रेम आहे या आयोजकांवरचं, कारण त्यांनी अगोदर शब्द दिला होता शेलगरच्या स्पर्धेसाठी. म्हणूनच नाहीतर गेल्या वर्षी देखील या स्पर्धेचं ॲज अ लिडिंग कॉमेंटेटर दीपक पाटील सरांनाच तुम्ही ऐकलात. हे प्रेम आहे आणि ही नाते. अगदी आपण म्हणतो ना की तुमचा परफॉर्मन्स याहीपेक्षा हे क्षेत्र असं आहे बंधू की जिथे तुम्ही रिलेशन्स जपणं देखील तितकंच गरजेचं आहे. आज ना उद्या कधी ना कधीतरी तुमचा आवाज लोकांनाही आवडणार नाही, हे मी माझ्या बाबतीतलं सांगतो. हे खरं आहे. 5 ते 5.5 वर्ष हर्षा बोगले कॉमेंट्री बॉक्सपासून दूर होते, तर आपण किस झाड की पत्ती होत. हे खरं आहे. म्हणूनच रिलेशन जपणं फार गरजेचं आहे आणि ते रिलेशन दीपक सरांनी मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून जपलं. त्यांनी आवर्जून सांगितलं दीपक सरांनी आल्या जेव्हा आमची गाठभेट झाली की प्रशांत जितेकर ही सगळीच मंडळी, प्रत्येकाचं वैयक्तिक नाव घेणं कठीण काम आहे, यांनी नेहमीच मला साथ दिलेली आणि त्यांच्या आयोजनामध्ये मला येणं हे माझं कर्तव्य आहे. कर्तव्य हा शब्द ऐकल्यानंतर मी प्रभावित झालो. या चांगल्या गोष्टी आहेत, नक्कीच त्यांना आणखी पुढे नेतील यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. मॅचकडे आपण जातोय. 38 धावांचं लक्ष. दिनेश बंधू याही समालोचकांवरती, खरं तर ते बंधूच आहेत सर्वांचे. मी सर त्यांना कधीच म्हणत नाही आणि बोलणारही नाही. सर्वांचे ते बंधू आहेत. आणि रोशन पाटील ताऱ्याचे समालोचक, मागच्या 2 ते 3 वर्षांमध्ये याही समालोचकांना अनेक स्पर्धा मात्र गाजवल्यात आपल्या समालोचनाच्या माध्यमातून. पेन तालुका, उरण तालुका, पनवेल तालुका, कल्याण डोंबिवली परिसर असेल, बिग बॅचची स्पर्धा यंदाच्या वर्षी त्यांनी केली. पुढे अनेक स्पर्धा ते करतील, त्यांनाही शुभेच्छा असतील. हे सर्व माझे समालोचक मित्र. चला मॅच. 38 धावांचं लक्ष. स्वर्गीय रघुनाथ शेठ जितेकर स्मृती चषक व सरपंच चषक सेमीफायनलची लढत आहे, फायनलमध्ये पोहोचला आहे. खरं तर शर्यत झाली, शर्यत जिंकली सुनील स्पोर्ट्सच्या चिंचपाडा आणि धावला होता मला असं वाटतंय सतीश मिसाळ आणि तो फायनलमध्ये पोहोचला. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. रात्रीचे 3 वाजलेत परंतु एनर्जी तेवढीच आहे, यात अजिबात शंका नाही. कारण कोण जिंकणार
आणि कोण फायनलमध्ये जाणार आणि कोणाला तिसऱ्या क्रमांकावरती थांबावं लागणार हे या मॅचमध्ये आपल्याला नक्कीच समजेल. पहिलं षटक घेऊन धीरज पाटील समोर तकदीर. पहिलाच बॉल फुल टॉस कव्हरच्या दिशेने केसला जर्सी नंबर 10. चांगली फिल्डिंग प्रयास कोळी. हा देखील खेळाडू भविष्य येणाऱ्या पुढच्या स्पर्धांमध्ये नक्कीच रिव्ह्यू घेतला बॅटिंग करणाऱ्या टीमने. यस, अंपायर्स कॉल की बॅटिंग टीम अंपायर्स कॉल. इट्स अ नो बॉल कॉल बाय थर्ड अंपायर. नो +1 अशा 2 धावा. खराब सुरुवात म्हणावी लागेल धीरज पाटीलची. तकदीर पाटील पहिल्या 2 मॅचमध्ये 0वरती बाद झाला, परंतु त्यानंतर मागच्या मॅचमध्ये काय जोरदार कमबॅक त्याने केलं. हा खतरनाक खेळाडू आहे तकदीर पाटील. हे बॅटचा दांडा त्याच्या कमरेच्या वरती येतो परंतु फटके खेचतो लाजवाब. फ्रीडचा चेंडू संदेश गोंधळी साडी. गुडघे टेकून हुकचा फटका. बॉल सीमारेषा पार. चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये 2 बेंड केला गुडघा आणि अक्षरशः टेकवला खाली आणि त्यावरती हा हुकचा फटका पाहायला मिळाला. चौकार. फाईन लेगच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झाला. संदेश गोंधळीच्या बॅटमधून हा चौकार. 38चं लक्ष आणि धावा झाल्या त्या 6. जोरदार आक्रमण. हिंदवी स्पोर्ट्स जीवनानी बामणडोगरी लास्ट इयर चॅम्पियन टीम आहे. रनर अप. ड्राईव्ह केलंय लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह आणि ते घनश्याम होता आय थिंक. झेल मात्र सुटतोय. कॅप्टन आहे टीमचा. कॅचेस विन द मॅचेस. हे असं फार कमी चित्र पाहायला मिळतं कारण ती खेळपट्टी सिमेंटची खेळपट्टी आहे. पहिले शेतामध्ये जेव्हा मॅचेस व्हायचे तेव्हा असा टप्पा थ्रो कोणीच फेकायचं नाही. टप्पा थ्रो फेकला की काम खल्लास. आणखी 3-4 धावून 8 धाबा. क्लीन बोल्ड. परफेक्ट यॉर्कर धीरज पाटील कडून. एक एक्सपिरियन्स मी नक्कीच शेअर करेल. बंधू, अनेक ठिकाणी आपण स्पर्धा करतो. आयोजकांचा एक रेटा असतो आपल्या मागे. रेटा बरोबर. तो अजिबात इथे नाही. टेन्शनच नाही. रिलॅक्स. तुम्ही तुमच्या परीने समालोचन करा. ही स्पर्धा लोकांपर्यंत पोहोचवा. कारण समालोचकाची भूमिका काय असते. आयोजक आणि प्रेक्षक, आयोजक आणि खेळाडू यातील शाब्दिक समन्वय साधणारा दुवा कोण असेल तर समालोचक. त्या समालोचकावरती एक जर रेटा असेल ना किंवा दबाव असेल तो मग जास्त खुलत नाही. मला असं वाटतं अजिबात नाही या स्पर्धेमध्ये. त्यामुळे एक खुलं व्यासपीठ मिळालं. आणखी एक वेगवान चेंडू. बॅटची आतमधली कडा घेतली जाते. शुभम पाटील आलाय नवीन फलंदाज. फॉर्च्यून लाईव्ह इव्हेंट्स असल्यानंतर कोणतीच चिंता नाही. मगाशी देखील दीपक पाटील सरांनी छान उल्लेख केला. छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात ज्या हायलाईट केल्या पाहिजेत त्या लोकांपर्यंत ते अचूकतेने पोहोचवतात. मगाशी मी सांगितलं की आर्यन नाईकच्या 2 कॅचेस मला एकाच स्क्रीनवरती एकाच वेळी पाहिजेत तर त्यांनी त्या बरोबर ऍडजस्ट करून दिल्या. सोप्या गोष्टी नाहीये त्या. 8 धावा धावफलकावर. समोर केसला. व्हॉट अ शॉट. ग्रेट शॉट. फोटोजेनिक स्ट्रोक बाय शुभम पाटील. थँक्यू थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहाल ही पोज जणू काय त्याचा फोटोच काढावा. खरं तर नो लुक फटका खेळण्याचा त्याचा प्रयत्न होता परंतु शेवटी नजर त्याची उठलीच त्या चेंडूकडे. 14 धावा धावफलकावर. पुन्हा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूचे होते सांगता. पहिल्या षटकात धावा आल्या त्या 14
हिंदवी स्पोर्ट्स सुयोगजी मात्रे साहेब यांनी पुरस्कृत केलेला संघ आणि त्यांच्या विरोधात सानिका ट्रान्सपोर्ट्स न्यू यंगस्टर वहाल. आणि ही शर्यत जी झाली 3 संघांमध्ये, चिंचपाडा, न्यू यंगस्टर वहाल आणि बामणडोंगरी, आणि ती शर्यत मात्र जिंकली सुनील स्पोर्ट चिंचपाड्याच्या सतीश मिसाळने. काय धावला, आणि त्याच्या मागे बामणडोंगरीचा हा खेळाडू प्रयत्न केले परंतु नाही, जिंकला सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघाचा हा खेळाडू. आणि तिथे जल्लोष पहा. सलग 3 षटकारांसाठी सुयोगजी मात्रे साहेब, हिंदवी स्पोर्ट्सचे विशाल मात्रे यांच्या वतीने 5,000 रुपयांचं कॅश प्राइज. अनेक पारितोषिकं आज आपण पाहिली. प्रकाश डाऊर साहेबांनी तर प्रत्येकाला इथे समालोचक असतील, स्कोरर असेल, पंच असतील, लाईव्ह वाले, डीजे वाले सगळ्यांना 1,000 रुपयांचं पारितोषिक दिलंय. चला मॅच चालू करा यंगस्टर वहाल संघ. जास्त वेळ घेऊ नका, कारण आता हे दुपारचे 3 नाही, रात्रीचे 3 वाजलेत. बाळा काय खेळलाय. 5 चेंडू 5 षटकार, 6वा चेंडू डिफेंड त्यानं केला, तरी सुद्धा धावा 44. 18 चेंडू विजयासाठी 24ची गरज. गोलंदाजीसाठी आलाय दुसऱ्या षटकात घनश्याम, नन्ना मुन्ना जादूगार. समोर तकदीर पाटील. स्विच केलाय स्वतःला, बॉल चाललाय थर्डमॅनला. तकदीरच्या बॅटमधून चौकार. बॉलिंग सलग 3 चौकारांसाठी देखील हिंदवी स्पोर्ट्स विशाल मात्रे यांच्या वतीने 5,000 रुपयांचं पारितोषिक. बाकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, आणि ते बॅटची कडा घेऊन बॉल चाललाय थर्डमॅनला. 2 चौकार आलेत, आणखी एक आला तर 5,000 विशाल मात्रे यांच्याकडून. बक्षिसांची लयलूट आज दापोलीमध्ये आम्ही पाहिली, आणि असं नाहीये बऱ्याच ठिकाणी बक्षिसं लावली जातात, परंतु ती अशी पारितोषिकं असतात जणू काय अर्जुनाने खाली बघायचा आणि वरती माशाचा डोळा फोडायचा. अशी पारितोषिकच नाही, ते पारितोषिकं जे फलंदाज कमावू शकतात, गोलंदाज कमावू शकतात, अशी पारितोषिकं. सलग 3रा चौकार येईल का. 3रा चौकार, परंतु नाही. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव जोडली जाते. एकेरी धावसंख्येने स्कोर जाऊन पोहोचलाय 22 वर. 23. 22 होत्या, एक जोडली जाते. 23 धावा. 15 चेंडूंमध्ये आता 15 धावा करायचे. काय खेळला आज हिंदवी स्पोर्ट जीवनानी बामणडोंगरी या संघ. खास करून पहिल्या 2 मॅचेस त्यांच्या डेंजरस. 3 धावा 5 विकेट. आर्यन नाईकच्या 36 धावा. पहिल्या मॅच मध्ये 41. पहिल्या 2 ओव्हरमध्ये तडाखा सहसावा लागला. 18 बॉल 20 पाहिजे होत्या, तिथून सामना चालू केला. म्हणजे पराभवाच्या गर्द छायेत असताना देखील हे सामने खेचण्याचं काम आज कोणी केलं असेल तर जीवदानी बामणडोंगरी संघाने नक्कीच केले. फुल्लर लेनचा बॉल हलक्या हाताने ड्राईव्ह केला होता एक्स्ट्रा कव्हरला. हातातून चेंडू निसटला. 1 धाव घेण्याची मुभा. 14 चेंडू विजयासाठी 14ची गरज. धावा झाल्यात त्या 24. 1 बाद 24. टीमचा कॅप्टन घनश्याम गोलंदाजी करतोय. न्यू यंगस्टर वहाल नुकताच शेलगरची स्पर्धा संपन्न झाली, त्या स्पर्धेमध्ये देखील पारितोषिक पटकावलं न्यू यंगस्टर वहाल संघाने. 3य क्रमांकाचं आज डबल धमाका. धीम्या गतीचा बॉल. तकदीर पाटीलने संकेत पाटीलला आसमान दाखवलं होतं, आता घनश्याम पाटीलला आसमान दाखवतोय. षटकार. तकदीर पाटील आणि पुन्हा एकदा इथे स्विचिटचा प्रयत्न. एका हाताने चेंडू अडवलाय. चांगली फिल्डिंग. शॉट थर्डमॅनला प्रफुल्ल कडून, प्रफुल्ल घरत या खेळाडूकडून. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 31 झाल्यात. खरं तर हा न्यू यंगस्टर वहाल संघ असा आहे ज्याने या स्पर्धेमध्ये 5 ओव्हरमध्ये 39 धावा डिफेंड केल्या होत्या.
2 ओव्हरमध्ये आता तब्बल झाल्या ते 31, 12 चेंडू 8 धावांची गरज. खरं तर मी आयोजकांचा मनपूर्वक आभारी आहे. या स्पर्धेमध्ये त्यांनी मला समालोचन करण्याची संधी उपलब्ध करून दिली. माझे समालोचक मित्र यांचे मनपूर्वक आभार. यूट्यूब लाईव्हची टीम, कृष्णा, त्याचबरोबर जतीन गोंधळी गुणसंख्या लेखक, मला असं वाटते उमेश भोईर नंतर त्यांचाच क्रमांक. 12 चेंडू विजयासाठी 8ची गरज. एक चमत्कारिक षटक हवाय न्यू यंगस्टर वहाल टीमला. आज एक स्टेटमेंट केटीने जे वापरलं कल्पेश ठाकूरने, त्यावरती येत्या काळामध्ये मलाही विचार करावा लागेल. वय सरत चाललंय, खेळाचा आनंद घ्या. 12 चेंडू विजयासाठी 7ची गरज. पाठ टाकलेला चेंडू फ्लिक केला मनगटाच्या साह्यानं स्क्वेअर लेगला. एकच धाव. तकदीर पहा, निर्णायक मॅचेस मध्ये त्याची फलंदाजी पहा. पहिल्या 2 मॅच मध्ये 0 आणि मागच्या 2 मॅच मध्ये लाजवाब इनिंग. एका मॅच मध्ये 38 खेळला आणि या मॅच मध्ये आता तो 18 वरती खेळतोय. चला, सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघाचा कर्णधार आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन थांबा. फायनल मॅच मध्ये आपण पोहोचलेत. बाळा आपला कॅप्टन पाठवा. हा एक चांगला निर्णय होता. बॅटच्या टो एंडला बॉल लागलाय. 30 यार्ड सर्कल मध्ये असलेला क्षेत्ररक्षक, त्याने मात्र इथे झेल सोडलाय. चांगला प्रयत्न आहे. खरं तर तो 12th मनच्या भूमिकेत होता. आज त्याला संधी मिळाली. तकदीर पाटील 7 चेंडू 18 वरती खेळतोय. दिनेश पवार 11 मुरबीच्या विरोधात 12 चेंडू 38 खेळला. पहिल्या 2 मॅच 0-0. चांगलं काम फॉर्च्यून लाईव्ह इव्हेंट्स कडून. करावं तेवढं कौतुक कमी आहे. प्रशांतजी पवार कोपर, आपण मंचावरती या. हा यस बैलगाडा क्षेत्रातील एक भलं मोठं नाव. प्रशांतजी पवार, लाडके भाचे, यांना विनंती आपण स्टेजवरती या. फलंदाज बाद झालाय तकदीर पाटील. सुनील स्पोर्ट चिंचपाडा टीमच्या कॅप्टनला मी रिक्वेस्ट करतोय की आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन थांबा. आर्यन नाईक या खेळाडूने सर्वांनाच प्रभावित केलंय. उंची लहान पण कीर्ती महान. अफलातून खेळलाय. कॅचेस त्याने आज घेतलेल्या. त्याची लाजवाब इनिंग. कामोठेच्या विरोधात 3 धावा 5 विकेट गेल्या असताना त्याने 36 कुटल्या. ते 30 धावा झाल्यात. 5ची गरज. हलक्या हातानं फक्त चेंडू ढकलतोय. शांत संयमी क्रिकेटर. प्रयासने जे 2 षटकार मारले, खास करून आदित्यच्या विरोधात, प्रयास कोळी बरोबर, आर्यन नाईक, हे खेळाडू सर्वांना इम्प्रेस करतायत. फार कमी वयाचे आहेत. या स्पर्धेतील परफॉर्मन्स पहा आर्यन नाईकचा. 4 मॅचेस मध्ये 3 इनिंग साकारल्यात. 45 धावा त्याने कुठल्यात. 25 चेंडूंमध्ये 2 षटकार 5 चौकार. 36चा हायएस्ट स्कोर. विजयाच्या दिशेने हळूहळू वाटचाल करतोय तो मात्र. हिंदवी स्पोर्ट्स जीवदानी बामणडोंगरी या संघ, सानिका ट्रान्सपोर्ट न्यू यंगस्टर वाळ संघाच्या विरोधात सुयोगजी मात्रे साहेब यांनी पुरस्कृत केलेला संघ हिंदवी स्पोर्ट्स. अद्वैत जितेकर पॅकर. 36 धावा 2 विकेट. फायनल मध्ये या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. 2 धावांची फक्त गरज. बॅटची कडा घेतले. मागे चाललाय चेंडू. डायरेक्ट हिट झालाय. फलंदाज बाद असेल आर्यन नाईक. आणि आता 6 बॉल शिल्लक. विजयासाठी 2 धावांची गरज. परफेक्ट डायरेक्ट हिट.
आणि ते फलंदाज आर्यन बाद झालाय. चला फलंदाज त्वरित पाठवा. सुनील स्पोर्ट चिंचपाडा टीमच्या कॅप्टनला मी रिक्वेस्ट करतो की आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन थांबा. हा सामना जरी सोपा असला, खुला वाटत असला, यस कॅप्टन इथे उपस्थित झाला. आयोजकांचा एक निर्णय मला देखील भावला की जो कॅप्टन आहे ना त्यानेच धावायला पाहिजे होतं. पुढच्या वर्षी कदाचित हाच निर्णय होईल. पुढच्या वर्षी कॅप्टनच बदलतील. मग विशाल म्हात्रे हिंदवीचे काका यांनी देखील बरीचशी पारितोषिकं या संपूर्ण स्पर्धेमध्ये बामणडोंगरी संघाच्या बाजूने दिले. आणि हे पाच दोन्ही फलंदाज 2 धावांची गरज आहे 6 चेंडूंमध्ये. पाय सुजल आलाय. सुजल घरात पहिले 3 चेंडू 6 मध्ये 3 धावा या गोलंदाजाने डिफेंड केल्या होत्या. तलोजे मजकूर चिंद्रन संघाच्या विरोधात. पाहूया सुजल घरातचा पुन्हा एकदा करिश्मा पाहायला मिळेल का. परंतु त्याच्या समोर त्याच्याच बेल्ट मधील अगदी एकाच विभागातील हे दोन्ही संघ आहेत. पहिल्याच बॉल वरती विकेट घेतले सुजल घरातने. फलंदाज बाद. 5 बॉल 2 करायचे. सामना संपलेला नाहीये. समीर नाईकने मात्र हा झेल घेतला. आणि झेल घेतल्यानंतर त्याचं सेलिब्रेशन. 5 चेंडू विजयासाठी 2. आणखी एकाच चेंडू येथे निर्धावाला तर नक्कीच या मॅच मध्ये रंगतदार स्थिती प्राप्त होईल यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. विकेट किपर सातत्याने फिल्डिंग मध्ये बदल करत असताना अनेक पारितोषिके या संपूर्ण स्पर्धेमध्ये. पाच चेंडू 2 धावा. कल्पेश ठाकूर केटी. सुजल घरात डीप मध्ये 3 फिल्डर 5 फिल्डर एकूण. 3 फिल्डर ऑन साइडला 2 फिल्डर ऑफ साइडला. पॉवर प्लेच्या आतमधले सुजल घरात आणि ते विकेट किपर धावलाय. कल्पेशही धावला होता. रनआउट साठी संधी होती परंतु 2 चेंडू सुजल घरातने निर्धाव टाकलेत. मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट. 4 बॉल धावा करायचे 2. काही सामना रंगतोय पा. सानिका ट्रान्सपोर्ट न्यू यंगस्टर वहाल सामना सोडायला तयार नाहीयेत. 2 धावा करायचेत. मेहनत करू दे. हाच एक प्रयत्न सुजल घरात कडून. कल्पेश ठाकूर बराचसा एक्सपिरियन्स आहे त्याच्या समोर. यंगस्टर न्यू यंगस्टर वहाल टीमचा रायझिंग यंगस्टर सुजल घरात. 4 चेंडू विजयासाठी 2 धावांची गरज. शॉर्ट पिच बॉल टॅप केलाय. बॉल चालला कव्हर पॉइंटच्या दिशेने. कल्पेश ठाकूर धावलाय दुसऱ्या धावेसाठी परंतु थांबवले त्याच्या साथीदाराने. पहिल्या 3 चेंडूंमध्ये सुजल घरातने फक्त 1च धाव दिले. पुढच्या 3 चेंडूंमध्ये त्याला 1 धाव डिफेंड करायचे. सेमीफायनलची लढत. तीन चेंडू विजयासाठी एक फायनलचं तिकीट कोण कन्फर्म करणार. सुनील स्पोर्ट चिंचपाडाच्या विरोधात कोण नक्की खेळणार. स्वर्गीय रघुनाथ शेठ जितेकर स्मृती चषक सरपंच चषक दापोली 2025. 3 चेंडू 1 धावेची गरज. करिश्मा चमत्कार. क्रिकेटमध्ये अनेक चमत्कार पाहिले. चमत्कारालाच खरा नमस्कार केला जातो. इतिहासामध्ये आपल्या नावाची नोंद करून घ्यायची असेल तर चमत्कारच करावा लागेल. चेंडू हवेत आहे. झेल साठी प्रयत्न व्हायला हवे होते. विजयी धाव आणि हा सामना जिंकलाय. सेमीफायनल जिंकून फायनल मध्ये प्रवेश केलाय. पुन्हा एकदा स्वर्गीय रघुनाथ शेठ जितेकर स्मृती चषक व सरपंच चषकाच्या फायनल मध्ये प्रवेश केलाय. हिंदवी स्पोर्ट्स जीवदानी बामणडोंगरी या संघाने अभिनंदन असेल या संघाचा. आणि फायनल मॅच महामुकाबला या स्पर्धेचा
सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा वर्सेस हिंदवी स्पोर्ट्स जीवदानी बामणडोंगरी या दोन संघादरम्यान. मनापासून आभार मी आयोजकांचे व्यक्त करतो, त्यांनी मला या स्पर्धेसाठी संधी उपलब्ध करून दिली. आपले मनपूर्वक आभार. जोरदार फटाक्याच्या आतषबाजीमध्ये फायनल मॅचला सुरुवात होईल आणि या मॅचचा हिरो